बापरे, इथे मला शक्तिमानची गरज होती त्या फिल्म मध्ये, इथे मी शक्तिमान व्हायचा प्रयत्न करतोय. पण खूप लांबचा प्रवास आहे, चालूच आहे तो. आणि ही स्क्रिप्ट मला जेव्हा, ही गोष्ट जेव्हा मला प्रकाशने सांगितली तेव्हा मला खूप आवडली ती. कारण प्रकाश जसा आहे ना तशीच फिल्म्स तो बनवतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याचा स्वभाव, त्याचा चांगुलपणा, त्याचा साधेपणा त्याच्या कामात दिसून येतो. आणि त्या गोष्टींमध्ये पण दिसून येतो, त्याच्या गोष्टीच्या मोटिव्हमध्ये पण दिसून येतो. आणि हाच मोटिव्ह त्या मोटिव्हमध्ये इनोसन्स आहे, खूप रेलेव्हन्स आहे. म्हणजे आपण त्याला जे म्हणायचं या फिल्ममधून की आपण सगळेच शक्तिमान होऊ शकतो. आपल्या सगळ्यांमध्ये एक शक्तिमान दडलेला असतो. एक साधा सामान्य माणूस जर त्यांनी ठरवलं तर तो खूप मोठा बदल घडवून आणू शकतो त्याच्याही आयुष्यात, इतरांच्याही आयुष्यात. फक्त ती इच्छाशक्ती हवी, तो आत्मविश्वास हवा. आणि हा बाप कसा तो आत्मविश्वास शोधतो किंवा त्याला कसं त्याचा मुलगा आणि त्याची फॅमिली किंवा त्याचा परिसर त्याला तो आत्मविश्वास शोधण्यात प्रेरित करतो, ही गोष्ट आहे शक्तिमानची. आणि खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे की सगळ्यांना एक प्रेरणा मिळू दे त्या फिल्ममधून की आपण सगळेच शक्तिमान आहोत. आणि आपण सगळेच जर ठरवलं तर सोसायटीमध्ये किंवा आपल्या इतरांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. हा थॉट आणि हा इंटेंट घेऊन ही फिल्म आणि ही गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. आणि खूप सुंदरपणे, खूप मनोरंजन करून आम्ही ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्या ईशान, ह्या मुलांनी पण खूप सुंदर काम केलंय. स्पृहा, प्रियदर्शन. थोडक्यात तुम्ही ट्रेलर जो बघितलात, माझ्या कॅरेक्टरचं नाव असतं सिद्धार्थ. जसं प्रकाश म्हणाला त्याच्या आयुष्यात हा किस्सा घडला, तसंच त्याच्या आयुष्यात तसा किस्सा घडतो की एक संधी हुकते त्याच्या हातून कोणातरी मदत करण्याची. त्याला तो गिल्ट मिळतो आणि त्याचा मुलगा त्याला एक दिवस विचारतो. हा ईशान सुपर हिरोचा खूप मोठा फॅन असतो, जसं सगळी मुलं असतातच, आपणही आहोत. आणि तो वडिलांना विचारतो की बाबा तू का नाही होऊ शकत सुपर हिरो. खरं तर प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांमध्ये सुपर हिरो बघत असतो. म्हणजे माझ्यासाठी माझे आई वडील सुपर हिरो होते, आहेत. आणि जिजा पण माझ्याकडे त्याच नजरेने बघते. तिच्या शाळेत काही झालं, तिला टीचर ओरडली, तिला वाटते की मी येऊन ते सगळं दुरुस्त करू शकतो. ती मला सांगते का तुझ्या टीचरला ओरड, किंवा मला नाही आवडत ती मला जसं बोलली तसं. सो लहान मुलं ते आपल्याकडे तसं बघत असतात. पण आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण त्यांच्या त्या इच्छा आपण पूर्ण केल्या पाहिजेत, किंवा त्यांच्या नजरेत आपण खरंच जर सुपर हिरो म्हणून आपण जर दिसलो तर आपल्याला पण खूप बरं वाटतं. आपल्याला आपली ती इच्छा असते. तसंच मला जेव्हा ईशान विचारतो सिद्धार्थला की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो, तो प्रश्न आणि त्याच्या परिसरात घडलेली ती घटना, ह्या सगळ्या गोष्टी त्याला ट्रिगर करतात आणि तो एक पाऊल उचलतो. ज्या ऑफिसमध्ये प्रियदर्शनचं जे कॅरेक्टर आहे जे ऑफिसमध्ये काम करत असतो, आणि काम करता करता कानावरती काहीतरी येतं आणि त्याला कळतं की त्याच्या घरात खूप मोठं संकट आलं आहे. त्याची मुलगी, तिला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि ती मरणार असते. त्याला असं वाटतं की मला ह्याला मदत केली पाहिजे. त्याला जो तो ट्रिगर सापडतो, तो ट्रिगर त्याला ड्राईव्ह करतो की मी ह्याला मदत केली पाहिजे. आणि तो त्या ड्राईव्ह मध्ये वाहत जात इतक्या थरावर जातो, तो इतक्या थराला जातो की चांगल्या अर्थी की त्याच्या घरातही खूप मोठं वादळ येतं. त्याची बायको, त्याचा संसार सगळा पणाला लागतो या सगळ्या प्रसंगात. आणि पुढे काय होतं, तो शक्तिमान होऊ शकतो की नाही, इज द स्टोरी. तुझ्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं आणि तुमच्या कॅरेक्टरबद्दल एक थोडीशी माहिती द्यावी. मी यामध्ये सिद्धार्थची जी बायको आहे सीमा, तिचं कॅरेक्टर करते. आणि ती एक अत्यंत लॉजिकल मुलगी आहे. ती वाईट बाई नाही आहे, ती चांगलीच बाई आहे. तिलाही लोकांना मदत केली पाहिजे असं वाटत असतं, पण ती खूप प्रॅक्टिकली आहे ॲट द सेम टाइम. प्रत्येक गोष्ट फक्त चांगुलपणावरती होऊ शकत नाही. त्याला एका प्रॅक्टिकॅलिटीचा एक थॉट लागतो त्या सगळ्या गोष्टींना. तर त्या सिद्धार्थच्या कॉन्शियन्सला प्रश्न विचारणारे हे कॅरेक्टर आहे. खरं तर ते बघत असताना, म्हणजे
मला प्रकाशही माझं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं तेव्हा आमची हीच चर्चा झाली होती की फिल्म बघत असताना प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न तयार होतील ते प्रश्न जर का पडद्यावर कोणी विचारत असेल तर ते माझं कॅरेक्टर आहे, ती माझी व्यक्तिरेखा आहे. हॅव्हिंग सेड दॅट ती कुठेही निगेटिव्ह नाही, ती खलनायिका नाही. मी म्हटलं तसं ती एक चांगलीच मुलगी आहे, ती प्रेमळ मुलगी आहे, तिचं तिच्या नवऱ्यावर तिच्या मुलावरती भयंकर प्रेम आहे आणि त्या काळजीतूनच ती ते सगळे प्रश्न विचारते की सगळं बरोबर आहे, जगात असे असंख्य लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे खूप जास्त, पण तू किती लोकांना पुरे पडणार आहे, तू काय काय करणार, किती किती लोकांसाठी तू धावून जाणार, आणि शेवटी आपलं मूल, त्याचं फ्युचर, आपला संसार, ह्याचं काय. तर या सगळ्या डायलेमामध्ये आपण सगळेच जण असतो. म्हणजे माझ्याही मोबाईलवरती असंख्य वेळेला असे मेसेजेस येतात की अशी अशी एक घटना आहे, एक छोटं मूल आहे, ते आजारी आहे, त्याला मदतीची गरज आहे, हा QR कोड आहे, तुम्ही मदत पाठवा. आणि दजावत नाही आपण अशा काळात आत्ता वावरतो, आपण ती मदत करायला दजावत नाही. आपण त्या चांगुलपणापासून स्वतःला मागे खेचायचा प्रयत्न करतो, हजार विचार करतो आपण की मुळात स्कॅम असेल का, इथपासूनच आपल्या मनात पहिले प्रश्न येतात की हे खरंच असेल कशावरून, ही मदत योग्य ठिकाणीच पोहोचतीये कशावरून, मग आपण एवढ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे तो असा कुठेतरी वाया नाही ना जाणार, किंवा त्याचा मग पुढे मिसयूज तर नाही ना होणार, किंवा मग ठीक आहे ना, असं पण होतं की बऱ्याचदा गडबडीमध्ये आपल्याकडनं राहून जातं, खरं मदत करायची पण असते, पण असं होतं की ठीक आहे नंतर करू, आत्ता कशाला, किंवा आपण एकट्याने करून काय होणार, असंख्य डाऊट्स आपल्या मनात येत राहतात. तर हे डाऊट्स या सीमाच्याही मनात सतत जागे आहेत आणि तिथे प्रश्न विचारत राहते, पण कुठेतरी त्याच्या चांगुलपणा हा इन्फेक्शस असतो, त्याला काही पर्याय नाहीये, आणि त्या चांगुलपणाचं एक इंजेक्शन सगळ्यांना बसायलाच लागतं म्हणजे, आणि आपोआप ती चेन रिॲक्शन सारखा तो चांगुलपणा मग लोकांमध्ये पसरत जातो. तर तसा तो जो सिद्धार्थचा चांगुलपणा आहे तो ओघानी तिलाही तिच्या काही प्रश्नांची या दरम्यान उत्तरं मिळतात की सगळं मुळात कशासाठी चाललंय याची ती स्वतः पण उत्तरं शोधते. तर फार ब्युटिफुली प्रकाशने ते लिहिलंय. घराघरात अशा पद्धतीचे संवाद सतत होत असतात आणि तसेच ते आमच्या कुटुंबातही होतात. आणि जसं आधीने सांगितलं तसं की प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांसाठी एक चांगलं एक्झाम्पल सेट करायचा प्रयत्न करतात, ते आपल्या वागणुकीतून सेट करायचा प्रयत्न करतात. कुठलेच आई बाबा असं म्हणत नाहीत की बस हा आता मी तुझ्यावर संस्कार करतो, तर ते त्यांच्या वागणुकीतनच ते संस्कार देत असतात, ते चांगुलपणाचे की चांगलं वागण्याचे. तर मला असं वाटतं की ते त्या दोघांच्याही शोधाचा तो एक प्रवास आहे सगळा ही गोष्ट म्हणजे, आणि फार गोड पद्धतीने तो सिनेमा बनलाय आणि मज्जा आली आम्हाला करायला सगळ्यांना. जसं तू आधी म्हणाला की तू ट्रिगर पॉईंट आहेस त्या गोष्टीचा, गोदावरीमध्ये सुद्धा तुझे जे कासव कॅरेक्टर तुझ्या त्याचा ट्रिगर पॉईंट असतं समोरच्या प्रोटॅगनिस्टला तुझा चेहरा दाखवण्याचा. जसं की तुला कास्टिंग जसे तुला कास्टिंग करता याविषयी काही तक्रार चांगली बाब काय आहे? प्रकाश बाबतीत काही मुळात अशी काही खरंच अशी काही तक्रार नाही. हा केवळ योगायोग आहे. हा काही प्रकाश बरोबर मी केलेला पहिला सिनेमा नाही, आमची एकत्र हॅट्रिक आहे. सायकल झाला, हम्पी झाला, आता शक्तिमान आहे. माझ्या मते खरी आणि अत्यंत ऑर्गॅनिक कॅरेक्टर्स जिकडे करायला मिळतील, जेवढी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर करायला मिळतील ती करायला मला आवडेलच. मी कधीही आयुष्यात असं कधी प्लॅन केलेलं नाही आणि यापुढेही कधी करणार नाही की मी असंच काम करेन आणि असंच काम करणार नाही. विथ द फ्लो जे काम होईल ते. पण प्रकाशने जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा तानाजी हे त्या पात्राचं नाव आहे. तर मला गंमत ही वाटली की कुठलीही कॉस्मोपॉलिटन सिटी, कुठलीही मोठी सिटी ही दोन स्तरांवर सुरू असते. एक स्कायस्क्रेपर मध्ये सुरू असते आणि एक स्कायस्क्रेपर मधून दिसणारी आपल्याला एक असंख्य मोठी, ज्याला आपण असं म्हणतो की जी झोपडपट्टी आहे असं आपण म्हणतो, पण ती खरं तर स्कायस्क्रेपर्सची त्याचा बॅकएंड आहे, तो त्याची सपोर्ट सिस्टीम आहे ती. सो त्या सपोर्ट सिस्टीम कोलॅप्स झाली तर स्कायस्क्रेपरची सिस्टीम सुद्धा कोलॅप्स होईल अशा दृष्टीनेच मी अगदी वरवर ते असं पाहत होतो. आणि त्या सोसायटीला किंवा तिथल्या माणसांना, किंवा कोणी ऑफिसमध्ये पिऊन असतो, कोणी छोटी मोठी कामं करत असतो, त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मला काही तसे फार कष्ट करावे लागले नाहीत. कारण ही माणसं आपल्या रोजच्या बघण्यातली, आपल्या रोजच्या जगण्यातली आहेत. त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असतो.
काम करताना मी फक्त एवढाच भाग डोक्यात ठेवला होता की कुठलीही अशी माणसं अगदी आपल्या घरात काम करणारे हाऊसमेड पासून कोणी असतील तर ते पटकन इमोट होत नाहीत अँटिल अँड अनलेस तुम्ही त्यांना ट्रिगर करत नाही, तुम्ही अगदी खोदून विचारत नाही किंवा तुम्ही पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून ते प्रश्न उकरून काढत नाही तोवर ते रिॲक्ट होत नाहीत. सो तीच पद्धत मी फक्त काम करताना इथे अप्लाय केली की तो अत्यंत काय आपण म्हणू इमोट तर होतोय पण त्याचं इमोट होणं हे तसं स्क्रीनवर पूर्णपणे नाही दिसलं पाहिजे, गरजेच्या ठिकाणीच ते दिसलं पाहिजे. आणि दोन मोठा डिफरन्स आहे, जसं तू म्हणालास गोदावरीमध्ये तो अनाथ आहे, त्याला आई वडील भाऊ बहीण कोणी नाही, तो रस्त्यावर वाढलेला मुलगा आहे. इथे वेरस त्याला एक बायको आहे, त्याला मुलगी आहे, तो नोकरी करतो, तो शहरी वातावरणात वाढलेला माणूस आहे. त्यामुळे कॅरेक्टर्स म्हणून मी त्यांच्याकडे अत्यंत दोन्ही वेगळ्या अप्रोचने पाहिले. त्यात मी किती यशस्वी झाले ते पिक्चर बघितलं. आणि ना दर्शन आपण जेव्हा आम्ही वाचत होतो तेव्हा ना आदेश म्हणून आमचा अजून एक टीममेट आहे दर्शनचा आणि माझा, तर त्यांनी त्या एक ते छान पॉईंट ऑफ व्ह्यू होता की तानाजी लाईफ इज ब्युटिफुल मधला बाबा तो पॅथॉस घेऊन नाही बाबा, तो दाबत लपत जातो. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारला? मगाच्याला उपकथनाक पहिल्या कथनाक पायगुडे नाव असं ठीक आहे. आमचे कॉफीच्या टीममध्ये हेड स्पॉट होते रामभाऊ पायगुडे पुण्याचे, तर त्याने असंच कॅन्सल केला होता आणि त्यांना आय ट्राईड माय बेस्ट, आय वॉज एबल टू, म्हणजे पण ही डिडंट सर्वाइव्ह, तर त्यांना ट्रिब्यूट आहे थोडंसं म्हणून ते पायगुडे नाव आहे. सांगितलं ना प्रकाश जसा आहे तसे ते सिनेमे असतात. प्रकाश यापूर्वी सुद्धा तू शक्तिमान सिनेमा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला होतास, मध्यंतरी तारीख आपण समोर आलेल्या प्रस्थापित मी दिग्दर्शक म्हणेन तुला, दिग्दर्शकाला आजही किंवा निर्मात्याला नवनिर्मात्याला सिनेमा प्रदर्शित करणं तितकंच कठीण आहे. दिस इज टू वे, म्हणजे काही आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, म्हणजे ते हाऊ डू वी टेक इट असेल. हा म्हणजे तुम्ही जर ऍक्च्युली हे नुसते प्रकाश खूप धाडसी आहे खरं तर निर्माता म्हणून, फिल्म मेकर म्हणून, की तो दरवेळी जे सिनेमे बनवतो तो स्वतःच्या हिमतीनेच ते धाडस करून स्वतःचे पैसे लावून सिनेमे बनवतो, रिस्क घेतो, कारण त्याला त्याच्या गोष्टींवरती त्याच्या कन्व्हिक्शनवर विश्वास असतो. बघा असे खूप दुर्मिळ लोक आहेत जे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर घाण ठेवून फिल्म बनवतात आजच्या काळात. त्यातला आमचा हा एक रेअर फिल्म मेकर आहे, जेम आहे. आणि ह्या सिनेमाला पण त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी सगळं केलेलं आहे. आणि पण गोष्टच तशी की आम्हाला खात्री आहे की त्याचं चांगलं काहीतरी होईलच. आणि मला काय वाटतं ना, आता खूप मोठं डिस्कशन आहे आपलं सिनेमा थिएटरला आणणं हे सगळ्यांचंच आपलं, पण मला असं वाटतं की प्रत्येक प्रोडक्शन इज अ व्हेरी हम्बलिंग एक्सपिरियन्स. लोक इतकी मनापासून मदत करतात खूपदा शूटिंगसाठी आणि एकूण सगळ्यासाठी, तर ते कमाल आहे खूप. म्हटलं सोपं आहे म्हटलं तर पैशाच्या असतात लोकच लागतात थिएटरला. पण आजचा काळ जरा बेटर आहे मी असं म्हणेन. थिएटरचे चांगले दिवस आलेले आहेत असं पण म्हणू शकतो. कारण जर तुम्ही बघितलं ॲव्हरेज फिल्म्स गेल्या काही 6 महिन्यातले तर फुटफॉल वाढलाय थिएटरमध्ये. लोक ॲटलिस्ट सॅम्पल करतायत सिनेमे येऊन. जरी तुम्ही फिल्मचं प्रमोशन जरी नाही केलं किंवा चांगला ट्रेलर असेल आणि चांगला सिनेमा असेल तरी लोक तुम्हाला एक 20% फुटफॉल दिसतो. जो एक असा मध्ये काळ आला होता की थिएटरमध्ये शुकशुकाट असायचा, की कोणाला वेळच नव्हता थिएटरमध्ये, असं कोणाला इच्छाच नव्हती. पण लोक आता घरी बसून कंटाळले आहेत. लॉकडाऊन मध्ये आपल्याला OTT आणि डिजिटलचा एवढा ओव्हरडोस झाला मला वाटतं की आता 1-2 वर्षानंतर लोकांना जरा बाहेर पडायचं आहे, मित्रांबरोबर कुटुंबासोबत जाऊन थिएटरमध्ये जरा जाऊन, कारण थिएट्रिकल एक्सपिरियन्स इज अनमॅच्ड ॲट द एंड ऑफ द डे. कलेक्टिव्ह व्ह्यूइंगची गंमत वेगळी. कलेक्टिव्ह व्ह्यूइंग अमलदास एक सुपर एक्झाम्पल आहे. त्यांनी काय गोड फिल्म आहे ते. करेक्ट. अमलदास त्यांनी छान आता 5वा 6वा 7वा आठवड्यात एक शो असेल सिटी पण एक 7व्या आठवड्यात एक शो वाईट नाही कन्सिडरिंग द स्केल ऑफ द. आणि त्यात मराठी प्रेक्षकला क्रेडिट द्यावं लागतं. ऍक्च्युअली लोकांचं कौतुक आहे त्यांनी उचलून चालवली फिल्म. म्हणजे ज्या स्केलला दुसरी कुठली इंडस्ट्री असो रिजनल मध्ये हिंदी कम्पेअर टू हिंदी किंवा मराठी ऑडियन्स खूपच वर्सटाईल ऑडियन्स आहे.
खूप रसिक प्रेक्षक आहे तो, जो वेगवेगळे विषय तो बघायला येतो. मराठी इंडस्ट्री इज अ कॉन्टेंट ड्रिव्हन इंडस्ट्री. सो त्याचा फायदा आपल्या सगळ्या कलाकारांना मिळतो की आम्ही वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन प्रेक्षकांसाठी येऊ शकतो आणि ते धाडस करू शकतो. तसं प्रकाश करतोय आता. आणि आपला डिले झाला, टेक्निकल मुद्दे जास्त होते बघा त्याने, आणि माझाही वेगळाही चालू होतं, त्याच्यामुळे थोडं लांबलं. मी 3-1 महिने आधी बसलो ॲटलिस्ट. डिसेंबर ज्यांचा प्लॅन होता आधी जायची. या ओके, फोटो